मंडळी, पप्पा एका उंच टॉवर समोर उभा होता. त्याच्या हातात घराचं ब्रोशर होतं आणि डोळ्यात घराचं स्वप्न. हे स्वप्न फक्त स्वप्नच होतं, कारण इतकं महागडं घर घेणं त्याच्या कुवती बाहेरचं होतं. पण काय सांगता, कोणाचं नशीब कधी पलटेल सांगता येत नाही. आणि अशीच गंमत पप्प्यासोबत घडली. पप्प्यानं फोन काढला, 2-4 त्या उंच बिल्डिंग समोर फोटो काढले आणि फोनमध्ये मार्केट प्राइस बघायला लागला. तर तेवढ्यात त्याला नोटिफिकेशनवर न्यूज आली. जगभरातील रिअल इस्टेट मार्केट संकटाच्या उंबरठ्यावर. चीनमध्ये कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प अडकले, हजारो इमारती रिकाम्या पडल्या आणि घरांचे भाव घसरू लागले. ते पाहून पप्प्या अचानक थबकला आणि आनंदानं नाचायला लागला. त्याला समजलं होतं की चीनमध्ये जर घरं स्वस्त होतील तर भारतात पण घरं स्वस्त होतीलच आणि आपल्याला देखील स्वस्तात घर मिळेल. त्यामुळे आपलं स्वप्न आता पूर्ण होणार अशी इच्छा त्याच्या मनात यायला लागली. आणि या स्वप्नांसोबत त्याला अनेक प्रश्न देखील पडायला लागले. हे जगातील रिअल इस्टेट मार्केट नेमकं कसं आदरलं? चीन नंतर आता भारताचा नंबर लागेल का? जगभरात घरांचे भाव घसरत असताना भारतातही प्रॉपर्टी मार्केट कोसळू शकतं का? आणि सर्वसामान्यांच्या खिशाबाहेर गेलेली घरं आता खरंच परवडणारी होतील का? या सगळ्या प्रश्नांची माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय असणार आहे. मंडळी, चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्राला एकेकाळी अर्थव्यवस्थेचा इंजिन मानलं जायचं. त्या ठिकाणी लाखो घरं बांधली गेली, मोठमोठे प्रकल्प उभे राहिले आणि लोकांनी घर म्हणजे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली. पण मागणीपेक्षा खूप जास्त घरं बांधली गेली, परिणामी लाखो फ्लॅट रिकामे राहिले, विक्री कमी झाली आणि अनेक दिग्गज कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या. एव्हरग्रांडे आणि कंट्री गार्डन सारख्या कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. आणि आजही चीनमध्ये प्रचंड प्रमाणात न विकलेला हाऊसिंग स्टॉक पडू नये असं अहवालातून आपल्याला कळून आलं. म्हणजे चीनची परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की केवळ बिल्डर्सच नाही तर सोसायटी व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्याही अडचणीत आल्या आणि अनेक गृहसंकुलांमध्ये देखभाल कमी झाली, मालमत्तेच्या किमती घसरल्या आणि काही भागांमध्ये 25% मूल्य कमी झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत. चीनमध्ये जास्तीची घरं बांधली गेली तर भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर वास्तविक घरांची गरज आहे. भारतात लोकसंख्या वाढ, शहरीकरण, आयटी क्षेत्र, मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत सुविधा यामुळे घरांची मागणी अजूनही मजबूत आहे. खरं तर मंडळी, 2026 मध्ये भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर वाढले आहेत. बेंगळुरू, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये मागणी कायम असल्यामुळे किमतींमध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. काही शहरांमध्ये 20% पेक्षा जास्त वाढही नोंदवली गेली आहे. तरी भारतात काही संकेत मंदीचे दिसत आहेत. त्यामुळे घर विक्रीचा वेग काहीसा कमी झालाय. पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत किंचित घट दिसली. विशेषतः 50 लाख रुपयांखालील घरांच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. मात्र यामागचं कारण मागणी नसून त्या किमतीतील नवीन प्रकल्पांची कमतरता आणि वाढलेलं बांधकाम खर्च हे आहे. त्यानंतर आता महत्वाचा प्रश्न, भारतात घरं स्वस्त होतील का? त्याचं उत्तर म्हणजे काही प्रमाणात होऊ शकतात, पण अर्ध्या किमतीत फ्लॅट मिळतील अशा प्रकारची परिस्थिती सध्या दिसत नाही. जर जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी मंदी आली, व्याजदर जास्त राहिलं, गुंतवणूक कमी झाली आणि घरांच्या विक्रीचा वेग आणखी घटला तर काही शहरांमध्ये बिल्डर्सना सवलती द्यावा लागू शकतात. विशेषतः जिथे मोठ्या प्रमाणावर न विकलेला स्टॉक आहे तिथे 5 ते 15% किंमत कपात किंवा ऑफर दिसू शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या फ्लॅटची किंमत शहरात 50 लाख रुपये असेल तर 5% घट म्हणजे सुमारे 2.5 लाख रुपयांची बचत होईल. 10% घट म्हणजे 5 लाख रुपयांची बचत होऊ शकते आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 15% घट झाली तर सुमारे 7.5 लाख रुपयांचा फरक पडू शकतो. मात्र सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात 30% ते 50% भाव पडतीची शक्यता अत्यंत कमी मानली जाते. कारण भारतात अजूनही घरांची वास्तविक मागणी टिकून आहे. उलट अनेक तज्ञांचं असं मत आहे की भारतात पुढील काही वर्षात किमतींची वाढ कमी वेगाने होईल, पण मोठी घसरण होणार नाही. म्हणजेच गेल्या काही वर्षांप्रमाणे दरवर्षी 15-20% वाढ होण्याऐवजी 3 ते 8% वाढ किंवा म्हणजे काही काळ स्थिरता दिसू शकते. म्हणजे यामागे आणखी एक कारण आहे. भारतातील जमीन महाग होतीये, त्यात बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत, मजुरीचा खर्च वाढलाय आणि शहरांमधील चांगल्या लोकेशनवरील जमिनी मर्यादित आहेत. त्यामुळे बिल्डरला घराचे दर खूप खाली आणणं शक्य होत नाही. सध्या जागतिक पातळीवर चीन, ऑस्ट्रेलिया आणि काही पाश्चात्य देशांमध्ये रिअल इस्टेट बाजार दबावाखाली आहे. ऑस्ट्रेलियात तर काही विश्लेषकांनी गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित करण्यासाठी 15 ते 20% किंमत घट आवश्यक असल्याचं म्हटलंय. पण भारतात गोष्ट वेगळी आहे. इथं लोक अजूनही घराला गुंतवणूक आणि सुरक्षित मालमत्ता मानतात. श्रीमंत गुंतवणूकदार तर प्रीमियम आणि लक्झरी प्रॉपर्टीकडे अधिक वळताना अधिक दिसून येतात. म्हणून चीन नंतर भारताचा नंबर लागला हा दावा अर्धवट सत्य मानावा लागेल. भारतात विक्रीचा वेग काहीसा कमी झाला हे नक्की आहे, परंतु चीन सारखी कोसळण्याची परिस्थिती नाही आहे.
चीनमध्ये समस्या ओव्हर सप्लायची आहे, तर भारतात समस्या परवडणाऱ्या घरांच्या पुरवठ्याची आहे. एकंदरीत पाहिलं तर जागतिक रिअल इस्टेट क्षेत्रावर दबाव आहे. चीन अजूनही गंभीर संकटातून जातोय, पण भारतात सध्या पूर्ण कोसळणं दिसत नाही. घरांचे भाव काही भागांमध्ये स्थिर राहू शकतात किंवा मर्यादित प्रमाणात कमी होऊ शकतात. मात्र येत्या काळात 50 लाखांचं घर 25 लाखात मिळेल अशी अपेक्षा वास्तववादी नाही. उलट ज्या शहरांमध्ये रोजगार, मेट्रो, उद्योग आणि लोकसंख्या वाढतीये, तिथं दीर्घकालीन दृष्टीने घरांच्या किमती वाढत राहण्याची शक्यता जास्त आहे. बाकी मंडळी, या रिअल इस्टेट मार्केट कोसळण्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.